शिक्षण हे मंदिर मानलं जातं, पण जेव्हा शिक्षणाचा बाजार मांडला जातो तेव्हा विद्यार्थी आणि पालक दोघंही ग्राहक बनतात. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो म्हणजे इंटिग्रेटेड पॅटर्न. कॉलेजच्या नावाखाली विद्यार्थ्यांची उपस्थिती क्लासमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह. या पार्श्वभूमीवर आता 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. पण हा इंटिग्रेटेड पॅटर्न नेमका आहे तरी काय बघा. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कॉलेजेस पुन्हा चर्चेत आली आहेत. गेल्या काही वर्षात 11वी-12वीच्या शिक्षणाचं स्वरूपच बदललंय. मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेशासाठी नीट, जेईई आणि सीईटी महत्त्वाच्या ठरल्या आणि याच संधीचं रूपांतर खासगी क्लासेसनी व्यवसायात केलं. इंटिग्रेटेड पॅटर्न म्हणजे नेमकं काय? तर विद्यार्थ्यानं क्लासमध्ये प्रवेश घ्यायचा, 1 ते 2 लाख रुपये फी भरायची, कॉलेजमध्ये नियमित जायचंच नाही, उपस्थिती, अभ्यास, सराव परीक्षा सगळं काही क्लासमधूनच, कॉलेज फक्त नावापुरतं आणि परीक्षा फॉर्म भरण्यापुरतं, असा संपूर्ण फंडा आहे. नीट पेपर फुटी घोटाळ्यात याच क्लासचे एक प्राध्यापक तेजस शाह यांना अटक झाल्यामुळं इंटिग्रेटेड कॉलेज आणि क्लासमधलं साठलोटाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत झालेला आहे. तर प्रेक्षकांसाठी हे इंटिग्रेटेड कॉलेजची नेमकी काय भानगड असते ते आपण एकदा समजून सांगूया. तर त्याची पद्धत अशी गेल्या 10 वर्षापासून ही इंटिग्रेटेडची पद्धत पुणे आणि परिसरात सुरू झालेली मी मोठमोठ्या शहरांमध्ये. कारण जेव्हापासून 10वी-12वीच्या मार्काचं महत्त्व कमी झालं, मेडिकल इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी सीईटी आणि नीट आणि जीई या सेंट्रल एक्झामच्या प्रवेश परीक्षा आल्या, तेव्हापासून 10वी-12वीचं महत्त्वच कमी झालं. मग या क्लासेसवाल्यांचं पीक एकदम जोमात आलं आणि त्यांनी एक इंटिग्रेटेड नावाचा फंडा शोधून काढला. त्या फंड्याअंतर्गत प्रमुख कॉलेजेस बाजूला ठेवून जे नामांकित आहेत, इतर छोटे मोठे गल्लीबोळातले कॉलेजेस शोधायची, त्यांच्या तिथं मुलांची ॲडमिशन करायची आणि मुलं इथं क्लासला जाणार आणि या क्लासमध्येच पूर्ण 2 वर्ष काढणार. पण त्यांचं ॲडमिशन त्या गल्लीबोळातल्या कॉलेजला असणार, त्याच्यात त्यांचं साठगाठ असणार, त्याचे प्रॅक्टिकलचे मार्क, त्याची प्रेझेंटी सगळी क्लासमधलीच त्या कॉलेजमध्ये दाखवले जाणार बिनबोबट पद्धतीने. अशा पद्धतीने हा शिक्षणातला सगळ्यात मोठा बाजार म्हणूया आपण ह्या इंटिग्रेटेडच्या नावाखाली सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते अनेक वर्षांपासून मागणी करत होते. अखेर 11वी-12वीसाठी बायोमेट्रिक हजेरीचा प्रस्ताव मंजूर झालाय. यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये येतात की नाही याची नोंद ठेवणं शक्य होणार आहे. महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथील 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी करण्याचा प्रस्ताव संचालनालयाच्या माध्यमातून तयार केले जात आहे. त्याला मान्यता मिळताच संपूर्ण राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील 11वी-12वीच्या वर्गांसाठी बायोमेट्रिक हजेरी ही त्या अनुषंगानं सक्तीची केली जाईल. तर मागील काही वर्षापासून ही 75% हजेरी ही अनिवार्य आहे. असं असताना शासनाचे शिक्षण विभागाचे अधिकारी यांचं संबंधित महाविद्यालयांवरती असणारा कंट्रोल तो जर बघितला तर तो दिसत नाही. त्यासाठी बायोमेट्रिक हजेरी ती यंत्रणा ही कार्यान्वित करणं आणि त्यांच्यावरची पडताळणी करणं यासाठी आम्ही ही मागणी केली होती. आता ती मागणी मान्य झाल्याचं समोर येतं आहे, परंतु ती कशा पद्धतीने यांच्यावरती कंट्रोल आणणार, त्याची कार्यप्रणाली काय असेल हे आजही अधांतरित आहे. शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. मात्र केवळ बायोमेट्रिक पुरेसं नाही तर भरारी पथकांचीही गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे. कारण नियम आहेत पण अंमलबजावणी अधिक महत्त्वाची आहे. जर योग्य प्रतिबंध आणायचा असेल तर शासनाने अनेक कॉलेजवरती अनपेक्षितपणे धाडी टाकून त्या ठिकाणी विद्यार्थी प्रत्यक्ष शिकतात का नाही शिकत, ज्या कॉलेजशी त्यांचं संबंध आहेत त्यांच्यामध्ये टायअप आहेत, ते काय प्रकारचे टायअप आहेत, त्याच्यातनं आर्थिक व्यवहार जे होतात ते नेमके काय होतात याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या कॉलेजमधले विद्यार्थी अशा पद्धतीने खाजगी क्लासला जात असतील त्या कॉलेजेसची मान्यता काढून घेणं, इतकी कठोर उपाययोजना केल्याशिवाय याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध येईल. नुसतं बायोमेट्रिक अटेंडन्स ही पुरेशी व्यवस्था नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनाही हा निर्णय योग्य वाटतोय. मात्र त्यांचा सुद्धा एक प्रश्न आहे. जर कॉलेजमध्येच नीट, जेईई आणि सीईटीचा दर्जेदार सराव मिळाला तर बाहेर लाखो रुपये खर्च करण्याची वेळच येणार नाही. प्रॉब्लेम असा येतो की हे जे एक्झाम देत सीईटी, जेईई हे खूप कॉम्पिटिटिव्ह आहेत आणि त्यांना आम्हाला मिनिमम 6 to 7 hours सेल्फ स्टडी लागतो आणि क्लाससोबत ते होणं थोडं कठीण आहे. म्हणून ते इंटिग्रेटेड आम्हाला सोपं पडतं.
तो फक्त एक विषय आहे, बाकी काय नाही. इंटिग्रेटेड म्हणजे अटेंडन्स नाही लागत आम्हाला म्हणजे सारखं कॉलेजला जायचं यायचं कटकट नाही. 5 तास तुमचे कॉलेजचे तिकडे वाचतात, ते तुम्ही सेल्फ स्टडी देऊ शकता, नाही तर जिम आहे स्वतःला टाईम देऊ शकता. पण ही पण गोष्ट बरोबर आहे की आपल्याला जी स्किल्स आहेत ना ते आपल्याला 12वीसाठी पण आपल्याला या वयात यायलाच पाहिजे, म्हणून ते कॉलेज करणं पण गरजेचं आहे. पण जरी प्रॅक्टिकल जरी केले तरी आम्हाला सोयीस्कर पडेल थोडं. कोचिंग क्लासेसमध्ये भव्य फी घेतली जाते. जे गरीब पालक आहे ज्यांना रेग्युलर कॉलेजेस करायचे, अशा पालकांना जर कॉलेजला गेलं तर सांगण्यात येतं की बाबा आमचं कॉलेज टायअप पॅटर्नमध्ये चालतं, त्यामुळे तुम्हाला जे काही लेक्चर्स आहेत ते ठराविक आमचे जे कोचिंग क्लासेस आहेत टायअप केलेले त्या ठिकाणी तुम्हाला कोचिंग घ्यावं लागेल व या ठिकाणी फक्त प्रॅक्टिकलला यावं लागेल. तर या शासनाच्या नियमावलीमध्ये हे कुठेही गोष्टी बसत नाहीत. शासनाने अटेंडन्स किंवा कॉलेजेसला नियम, त्याचबरोबर कोचिंग क्लासेसला देखील काही नियम अंमलात आणणं गरजेचं आहे. 10-12 वर्षापूर्वी 12वीचे गुणच करिअर ठरवत होते. मात्र प्रवेश परीक्षा पद्धतीनंतर खासगी क्लासेसचं जाळं वाढत गेलं, रँकिंगची स्पर्धा वाढली आणि इंटिग्रेटेड पॅटर्नची बाजारपेठ फोफावली. एकट्या पुणे शहराचाच विचार करायचा झाल्यास शहरात किमान 5,000 खासगी क्लासेस आहेत. त्यांच्याशी पडद्याआड विना प्रेझेंटीचे इंटिग्रेटेड प्रवेश देणारी किमान 700 ते 800 कॉलेजेस गल्ली बोळातून सुरू झाली आहेत. अगदी अंदाजे धरलं तरी पुण्यातली इंटिग्रेटेड कॉलेज क्लास इंडस्ट्री तब्बल 100 कोटींच्या घरात गेली आहे. हा प्रश्न फक्त बायोमेट्रिक हजेरीचा नाही, प्रश्न आहे शिक्षणाच्या मूळ उद्देशाचा. कॉलेज खरंच शिक्षणासाठी आहेत की फक्त कागदोपत्री अस्तित्वासाठी? आणि विद्यार्थी ज्ञानासाठी शिकतोय की फक्त रँकसाठी धावतोय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची वेळ आली आहे. शिक्षणाच्या नावावर उभा राहिलेला हा बाजार नियमांच्या चौकटीत येणार का? बायोमेट्रिक हजेरीमुळे कॉलेज पुन्हा विद्यार्थ्यांनी भरतील का, की हा निर्णय सुद्धा कागदावरच राहणार? याच उत्तरांकडे आता विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं लक्ष लागलंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.